सांगोल्यात फक्त दीपक आणि दीपक आबांचीच हवा आहे। गेली 30 ते 35 वर्षापासून ते 2024 येणाऱ्या ही दीपक आबांचीच हवा राहिलेली आहे। दीपक आबा का बरं? व्यक्तीच तशी आहे। दीपक आबाजी आबा का बरं? कामाचा माणूस आहे। बापूनी पाणी आणलं उजनीचं हे लोकांनी निवडून दिले म्हणजे लोक काय वेळपड आहेत का? लोकांना माहिती ना कोणाला निवडून द्यायचं काय करायचं। बाबासाहेब देशमुख देशमुख नाही शिवसेने काय बरंच आहे, सगळी चोरच आहेत। काय केलं? 7,000 आले तर काय केलं? काय तर जोडवी डोरल्यात घातलं। डॉक्टर की म्हणजे नुसतं पेशंट बरा करणं नाही तर समाजासाठी सुद्धा काहीतरी करणं, असा डॉक्टर होणं हे खूप चांगलं। काय नवीन पिढीनं काय घेण्यासारखं आहे, एक निष्ठ राहण्यापेक्षा काहीतरी वेगळं करण्यात धडपड करण्यात असा अर्थ झालाय महाराष्ट्राचा। बाबासाहेब देशमुख येते निवडून, लय मताने येते बा। चांगले तहसील कार्यालयात एखादा दाखला काढायला गेला तर पैसे दिल्याशिवाय काम करत नाही। त्यामध्ये 5 कोटीची तुमच्या निवडणूक पथकाला जी कॅश गावली त्यात बापूचा पत्न्या होता, बापूचा पे होता, त्यांचे कार्यकर्ते होते, मग ही कॅश कोणाची? बापूचीच। बापूंची हा, मग पैसा कुठणार? भ्रष्टाचार केल्याशिवाय आला पैसा का? एक तर त्यांना काय पगार 1 लाख, 1 लाखाचं उत्पन्न होऊ शकतं का 5-5 कोटी रुपये? त्यावेळेस म्हणलं आबांना तुम्हाला पुढच्या वेळेस मी तुम्हाला आमदार करेन, मग त्यांनी काय ह्यावेळेस शब्द पाळला नाही। तुम्ही कसं मानताय हो? तुम्ही एका बाला जलमता आणि एक इकडं आणि एक तकडं, कुठला पक्ष धरून त्या मतदारांनी जायचं? दिले किती आपल्याला? 1,500 रुपये, पण वसूल केले 10,000 रुपये, बरोबर आहे का? जे मार्ग आहे पैसा जीएसटी मधून वसूल केले। दीपक साळुंखे दीपक आबा का बरं? आता एक कोणीतरी इथे सगळे शेकाप पण म्हणून नाही फक्त आबा नाही आबाच। गोरगरिबांचा जर नेता कोण असेल तर आबाच। पेनाची नीब या चिन्हासमोरील बटन दाबून संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा। 2 वर्षांपूर्वी जो डायलॉग महाराष्ट्रात गाजलेला होता गुवाहाटी पासून ते महाराष्ट्रात, तो म्हणजे काय झाडी काय डोंगर एकदम ओके आहे ते म्हणणारे आमदार आहेत या सांगोल्याचे। सांगोल्यात आपण आलेलो आहोत मुंबई तक, आणि इथले आमदार आहेत शहाजी बापू पाटील, जे एकनाथ शिंदेसोबत गेलेले आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये आव्हान असणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं, ज्यांनी आयात उमेदवार इथे घेतलेला आहे दीपक आबा साळुंखे यांचं। आता सांगोल्यातली नेमकी परिस्थिती काय आहे, बापूंच्या पाठी आहेत की आबांच्या पाठी आहेत सांगोल्याची जनता, हे समजून घेण्यासाठी आपण थेट सांगोल्यात आलेलो आहोत। तिथे सभा तर सगळ्या सुरूच आहेत, पण जमिनीवर नेमकं काय वास्तव आहे ते समजून घ्यायचं आहे, कारण की इथे शिवसेना विरुद्ध शिवसेना संघर्ष आहे। ही जागा शेकापला हवी होती, पण ती द्यायला काही इथे शिवसेना युबीटी तयार नव्हती, त्यामुळे तिथनं सुद्धा एक बंडखोरी झालेली आहे। पण सांगोल्यातलं काय वातावरण आहे समजून घ्यायचं आहे। काय वाटतं सांगोल्यात? महाराष्ट्र सांगोल्यात फक्त दीपक आणि दीपक आबांचीच हवा आहे। गेली 30 ते 35 वर्षापासून ते 2024 येणाऱ्या ही दीपक आबांचीच हवा राहिलेली आहे। तिथं दीपक आबा जिकडे होते तिकडे हा विजयाचा गुलाल तालुक्याने स्वीकारलाय। 2019 ची निवडणूक पाहता बापूंलाही विजयाचा शिल्पकार 100% वाटा असणार तर आबांचा आहे, पण आता 2024 जनतांनीच हातात निवडणूक घेतली आहे, त्यामुळे फिक्स दीपक आबा निवडून। का बरं शहाजी बापू? ते आता जनतेला माहिती आहे, संबंध महाराष्ट्राला माहिती आहे। तुम्ही पण त्या जनतेचे भाग आहात? हा, तुम्ही पण त्या जनतेचे भाग? हो, जनतेचा भाग आहे। आम्हाला दीपक आबासारखा नेता, सामान्य नाळ असणारा नेता आहे। शिवसेना कार्यकर्ते आहात? हा, शिवसेना, मी दीपक आबांचा कार्यकर्ता आहे। कार्यकर्ते आहात? हा, मला सांगा तुम्ही पण कार्यकर्ते आहात? हो, कार्यकर्ता मी। अच्छा, मला असं वाटतं आपण पहिले थोडं सामान्यांच्या प्रतिक्रिया घेऊया, कार्यकर्ते आपण नंतर सुद्धा घेऊ, कारण तुम्ही त्यांच्या बाजूनेच बोलणार। तुम्ही कुठचे? हातीत सांगोल्याचे? मतदान सांगोला, कार्यकर्ते नाही ना कोणाचे? कार्यकर्ता नाही कोणाला, सामान्य नागरिक। यस। काय वाटतं गावात वारं कोणाचे? दीपक आबा का बरं? व्यक्तीच तशी आहे। कशी आहे बरं? आम्ही मुंबईहून आलो, आम्हाला सांगा जरा। व्यक्ती अशी आहे मॅडम, तुम्ही जर भेटला तर तुम्ही सुद्धा त्यांच्या कामाच्या प्रेमात पडाल। 24 तास काम करणारा या तालुक्यामध्ये एकच व्यक्ती आहे, फक्त दीपक आबा। बापूंनी नाही केलं? केलेत, पण आपण तुलना करत असताना त्यांना ते सरस आहेत, म्हणून ते मी सांगतोय। आबांच्या बाबतीत जर बघायचं झालं तर सर्वसामान्य कुठलाही साक्षर निरक्षर कुठलीही जातपात न म्हणता, भेदभाव न करता, लहान मोठा न म्हणता ती व्यक्ती आली की त्या व्यक्तीचं काम करायचं, कुठलाही काही न विचारता त्याला न्याय द्यायचा, एवढीच भूमिका आबांनी 30 वर्षामध्ये पार पाडली। त्याच्यामुळं आबा या तालुक्यातल्या सगळ्यांच्या गळ्यातले ताईत आहेत। मग इथली लढाई कशी आहे? बापू वर्सेस आबा आहे की शिवसेना वर्सेस शिवसेना आहे? आता उमेदवार उभा आहेत, सरशी आबांचीच होणार आहे, कोणाबरोबर आहे हे आम्ही नाही सांगू शकणार। तुम्हाला काय वाटतं? इथलेच तुम्ही? हो, इथलेच। मग सामान्यच आहात ना की कार्यकर्ते आहात? नाही, सामान्य। काय वाटतं कोणाची हवा आहे सांगोल्यात? बाबासाहेब देशमुख। अच्छा, देशमुख। बरं, का? कारण
या तालुक्यावरती 1962 पासून ते फक्त 2 निवडणुकीचा अपवाद जर वगळला तर 55 वर्ष या तालुक्यावरती निर्विवाद वर्चस्व राखण्याचं काम केलं. स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांनी आपण जर विचार केला बघितलं तर नाहिरे वर्गाचं त्यांनी प्रतिनिधित्व करण्यात या गोष्टी त्यांनी केलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि आता का बरं ही जागा सोडली नाही महाविकास आघाडीने, का बरं? आता 3 पक्ष असल्यामुळं आणि त्या ठिकाणी जागेचा प्रश्न असल्यामुळं जागा जरी सुटली नसली तर आम्ही शेतकरी कामगार पक्ष आमचा हा या महायुतीतला एक घटक आहे. कार्यकर्ते आहात, महाआघाडीचा घटक आहे. कार्यकर्ते आहात. हा, कार्यकर्ते नाही, मला सामान्य हवे. कोण आहे इकडे सामान्य की सगळे कार्यकर्ते आहात? कार्यकर्ते का पक्षाचे? मग कामासाठी आलात? सांगोल्याचे आहात? हो. मग काय वाटतं इथे कोणाची हवा आहे? बाबासाहेब देशमुख. देशमुख का बरं? कार्य चांगलं आहे. बाकीच्या 5 वर्षात बऱ्याच लोकांच्या गोरगरिबांच्या भेटीगाठी घेतल्यात. बापू पाटीलने किंवा आबा पाटील? नाही नाही, आबा साळुंके नाही. नाही का बरं? काय कार्यच नाही व्यवस्थित. ते म्हणत होते सगळे काम केले, सगळे कार्यकर्ते जमलेत त्यांचे, ते म्हणतात कामं केली. आबासाहेबांनी बरेच वर्ष काम केले, 55 वर्ष काम चांगलं केले. तालुका शांततेत राखला. तुम्ही कुठचे? जुनवणे. मतदान कुठे? जुनवणे सांगोल तालुक्यात. सांगोला ना. हा, मग तुम्हाला काय वाटतं कोणाची हवा आहे गावात? दीपक आबाजी. आबा का बरं? कामाचा माणूस आहे. 2 कामं सांगायचे त्यांनी तुमची किंवा गावातल्यांची केली. आमच्या 5 नंबर वार्डाचे काम त्याने एक फुलाचं काम आमच्या असं केलंय की त्या कॅनेलवर फुल होता, फुलच नव्हता तिथे, तो फुलाचं काम केलेलं आहे. आम्हाला एक 2 रस्ते दिले खडीकरण मुरमेकरांचे आणि अजूनही भरपूर कामं होतात. कार्यकर्ते आहात तुम्ही त्यांचे? हो, कार्यकर्ते. कार्यकर्ते आहात. अरे ते कार्यकर्तेच जमलेले आहेत सगळे. सामान्य कुठे आहेत सांगोल्यातले? सामान्य नागरिक कुठे आहेत सांगोल्यातले? त्यांना बांगलाय घालवलं. अच्छा, काय केलंय? बांगलाय गेले ते. ऊस तोडाय गेलेत. बरं, ठीक आहे. पण शेतकरी कामगार पक्ष कार्यकर्ते आहात का पक्षाचे? मग कोण? सामान्य नागरिक. तुम्ही? सामान्य नागरिक. अच्छा, नक्की कार्यकर्ता नाही ना? नाही. काय वाटतं सांगोल्यात कोणाची हवा आहे? शहाजीबाब पाटील. पाटील. हा, पाटील का बरं? विकास निधी आणलाय. हा, विकास निधी दिला. हा. अच्छा, किती दिला? 55 कोटी. काय विकास झाला? रस्ते, परत प्रशासकीय इमारत, दर्गा, ही सगळी सुविधा केली. आणि मग हे आबा साळुंके नाही? आबा साळुंके 55 वर्ष होते ना ते आमदार, यांनी काय केलं? 55 वर्ष आमदार होते. पाणी कुठं होतं शेतीला? बापूनी पाणी आणलं उजनीचं हे. आता ते जिंकणार. देशमुख नाही? नाही. शेकापचे कुठे गेले सगळे? देशमुख. हा, देशमुख नाही म्हणतात ते. कळेल की 23 तारखेला. कसं कळेल? ते तर म्हणतात सामान्य मतदार म्हणतात शेकापचे. मैदान इथंच आहे, घोडे इथंच आहे. 55 वर्ष 55 वर्ष लोकांनी निवडून दिले म्हणजे लोक काय वेळपड आहेत का? लोकांना माहिती आहे ना कोणाला निवडून द्यायचं, काय करायचं. 768 प्रभाव केलाय. आम्ही 40,000 निवडून आलेलो आहे. 768 म्हणजे किती डिफरन्स आहे हे कळलं असेल. आणि सगळे एका साईडला होते. सांगोला काँग्रेसमध्ये शिका पक्ष एका साईडला उभा राहिलेला, बाकी सगळे दीपक साळुंके, शहाजी पाटील, आनंद माने, भाऊसाहेब उपनाथ हे सगळे एका साईडला आणि सिंगल फक्त भाई गणपती देशमुख एका साईडला आणि हे सगळे एका साईडला होते. अशा असताना सुद्धा 768 मतांचा पराभव झालेला आहे. ह्या वर्षी रेकॉर्ड ब्रेक मतांचा निवडून येणार ह्या वर्षी. वाईट नाही वाटलं महाविकास आघाडीने जागा नाही सोडली? वाईट वाटत काय गरज? आमची व्यक्ती ताकद आहे या मतदारसंघामध्ये. महाविकास आघाडीची असू शकते. बालेकिल्ला हा शिका पक्षाचा आहे ना. 19चा पराभव झाला ना. नाही झाला की 768 म्हणजे किती लोकांना माहिती आहे ना बाबा हा पराभव किती झाला, काय झालाय. जर पराभव असा झाला असता की 25,000 30,000, आम्ही आता येणाऱ्या काळामध्ये 40-45,000 आम्ही येणार आहे, गॅरंटी आहे. लोकांची ती भावना आहे. तरुण उमेदवार दिलेला आहे यावर्षी. अच्छा, बरं, ठीक आहे. दादा कुठून आलात तुम्ही? कुठून आलात? कार्यकर्ते आहात की काय? कार्यकर्ते आहात? नाही, मेंढरवाला मी काय. अच्छा, काय वाटतं कोणाची हवा आहे? कोणाची हवा आहे? निवडून कोण येणार तुमच्या मतदारसंघात? बाबासाहेब. अच्छा, देशमुख का बरं? शेकापचे कार्यकर्ते आहात की काय? हा, पहिल्यापासून कार्यकर्ते आहात का? हा, शेकापचे. मग तुम्ही शेकापच बोलणार. अच्छा, तुम्ही सांगा कुठून आलात? देवळे, सांगोल तालुका. सांगोला मतदान ना. मग काय वाटतं गावात कोणाची हवा आहे? बाबासाहेब देशमुख. देशमुख का बरं? सांगोला भ्रष्टाचार मुक्त, भयमुक्त, त्यासाठी बाबासाहेब आमदार केलं. सांगोल तालुक्याला पर्याय नाही. बापू पाटीलने नाही. भ्रष्टाचार, कसला भ्रष्टाचार? रोडमध्ये 10% कमिशन कुठल्याही कामात.
आणि दुसरे आबा साळुंके अहो ते मलिंदा गँगच आहे ना दोघांची. काय शिवसेनेवर भरोसा नाही? नाही शिवसेने काय भरोसा आहे, का? सगळी चोरच आहे ते. कार्यकर्ते नाही ना? नाही आम्ही मतदार आहे, सामान्य मतदार आहे. सामान्य मतदार. शेका पळणार तुम्ही पण? आम्ही शेकापचे कार्यकर्ते. शेकापचे कार्यकर्ते. आबा ताई तुम्हाला लाडकी बहीण योजना मिळाली का? मिळाली. किती मिळाले? 7,500. 7,500. आवडली का योजना? आवडली. कोणी दिली योजना? लाडकी बहीण योजना दिली कोणी? एकनाथ शिंदे ती. एकनाथ शिंदे. तुम्हाला कोणी दिली योजना? एकनाथ शिंदे नाही दिली. आवडली योजना? आवडले. कसा हातभार लागतो एवढे पैसे आलेत खात्यात? बरे चालले. चाललंय बरं. सुरू असायला हवी अशी योजना. हा. अच्छा. मग आता 2 पक्ष आहेत आपल्याकडे, 2 जण वेगवेगळे. आता तुम्हाला 1500 आले बरोबर. आता एक म्हणतात आम्ही 2100 देतो, दुसरे म्हणतात 3000 देतो. काय बरोबर वाटतं का? बरं वाटतंय. कोणाला 2100 की 3000? 3,000. 3000. अच्छा. लाडकी बहीण योजना मिळाली का तुम्हाला? मिळाली. किती मिळाले? मिळाला 700 रुपये. किती? 7,000. 7,000. काय केलं? 7,000 आले तर काय केलं? काय तर जोडवी डोरली घातलं. मग असं एक मिनिट असं वाटतं असे पैसे मिळायला हवे वगैरे वाटतंय. वाटतंय. मग आता एक म्हणतात आम्ही 2100 देतो, दुसरे म्हणतात आम्ही 3000 देतो. बरोबर वाटतंय हे? वाटतंय. सुरू राहायला हवी योजना. राहील सुरू. होय. राहील सुरू. कोणी दिली योजना? योजना दिली मोदी सरकारने. मोदी सरकारने. मोदी केंद्रात आहेत आता, मोदी पंतप्रधान आहेत. मग आता दिली कोणी पण वर्ण तर येते माहित आहे एवढं. वरनं येतात पैसे. हा. अच्छा. सांगोल्याचे का तुम्ही? हो. सामान्य नागरिक, सरकारी कर्मचारी काय? सामान्य नागरिक. सामान्य नागरिक. कोण येईल निवडून मग? आता तुमचा आमदार कोण? बाबासाहेब देशमुख. देशमुख. का बरं? त्यांचं लोक मानतात त्यांना. आणि आता मी पेशाने डॉक्टर आहे, पण असं आहे की लोक त्यांना डॉक्टर म्हणून नाही तर एक त्यांनी डॉक्टर की पेशा सोडून त्यांनी काहीतरी समाजासाठी पूर्ण जीवन व्यर्थ करणं, असे खूप कमी डॉक्टर आहेत. आणि खरंच डॉक्टर की म्हणजे नुसतं पेशंट बरा करणं नाही तर समाजासाठी सुद्धा काहीतरी करणं, असा डॉक्टर होणं हे खूप चांगलं. शिवसेना नाही इथे? शिवसेना नाहीच आहे. शिवसेना ते त्यांचं काम त्यांच्या स्तरावर आहे. पण खरं तरी जे बाबासाहेब जे नवीन नेतृत्व आहे हे लोकांनी खरंच स्वीकारले. गणपत आबांच्या छायेखाली हे सगळे लोक वसलेले तर आहेत, पण जे नवीन नेतृत्व येणार आहे हे खरंच लोकांनी स्वीकारले. आणि बाबासाहेब देशमुख हे तर तुम्ही सांगोल्याचं सांगताय. महाराष्ट्रात काय होईल काय वाटतं? महाराष्ट्रात महाविकास आघाडी हे फिक्स आहे. फक्त एवढंच आहे की आता यातून परत असे की जसे की 40 आमदार फुटून गेले, ह्यात असं परत काय होऊ नये एवढीच महाराष्ट्रातील जनतेची खूप मोठी ही एवढी. दुसरं काय वाटतं गेल्या 5 वर्षाच्या राजकारणाबद्दल आपल्या महाराष्ट्रात? 5 वर्षात एवढं काय घडून गेले मॅडम, हे कॅमेरा पुढे सुद्धा सांगता येणार नाही. खूप मोठा इतिहास आहे. काय घडलं ते सांगू नका. तुम्ही त्याच्याबद्दल काय विचार करता ते सांगा. काय नवीन पिढीनं काय घेण्यासारखं आहे? एक निष्ठ राहण्यापेक्षा काहीतरी वेगळं करण्यात, धडपड करण्यात असा अर्थ झालाय महाराष्ट्राचा. कितीला आलेलात का? आम्ही मेंढरवाले. आम्ही आता गावात आले. अच्छा. कार्यकर्ते नाही ना कोणाचे? कार्यकर्ते नाही. नाही नाही. मतदान कुठे? सांगोला मतदारसंघ. हा मतदान सांग. आमदार कोण तुमचा? आमचं बाबासाहेब देशमुख आहे. आमदार कोण? आमदार गणपतराव देशमुख. गणपतराव देशमुख आमदार? नाही, आमदार पहिला आमचं गणपतराव देशमुख, आता बाबासाहेब आहे. आता आपल्याकडे दीपक साळुंके आहेत, शहाजी बापू आहेत आणि देशमुख आहेत. कोण येईल निवडून? बाबासाहेब देशमुख येते निवडून. बाबासाहेब. लय मताने येते बा. अच्छा. कोणी किती पण पैसे वाटते पण बाबासाहेब लय चौकडच माहिती लोक बाबासाहेबाकडे. लाल बावटाच म्हणते समजी. शिवसेना नाही? शिवसेना नाही. आम्हाला शिवसेना कसली काय माकडसेना काय माहित नसली आम्हाला. का बरं? आम्हाला शिवसेना मेंढरवायला काय शिवसेना माहित आहे. हो. अच्छा. आपले मुद्दे जे असतात, वोट जिहाद, त्याच्यानंतर बटेंगे तो कटेंगे, याबद्दल काय वाटतं? बटेंगे कटेंगे जायचं नाही. देशासाठी कटायचं, देशासाठी तीच करायची. दुसरं बरोबर वाटतंय बटेंगे तो कटेंगे? बरोबर आहे. कोण देतं नारा बटेंगे तो कटेंगे? काही आता देणारी काय बाहेरची असते पण ती चालणारी तर त्या मार्गावरून चालते. मग इथे शिवसेना पण आहे. इथे तुम्हाला वाटतं शिवसेना निवडून येईल? नाही इथले ते बाबासाहेबच येणार. बाबासाहेब देशमुख. अच्छा. तुम्ही कुठचे? देवळे. मतदारसंघ कुठला? सांगोला. सांगोला. कार्यकर्ते आहात? सामान्य नागरिक. सामान्य नागरिक. अच्छा. कारण मतदानच हक्क आहे. मतदानच हक्क आहे. एवढाच हक्क
उत्तर आले आपल्याकडे. हा काय वाटतं गेल्या 5 वर्षाच्या राजकारणाबद्दल? काय 5 वर्ष राजकारण गलिच्छ राजकारण झाले सांगोला तालुक्यात. काय भ्रष्टाचार, मारामाऱ्या, खून, दरोडो. चांगले तहसील कार्यालयात एखादा दाखला काढायला गेला तर पैसे दिल्याशिवाय काम करत नाहीत. हा. मग आता इथे कोण आहेत तुमचे उमेदवार? कोण कोण आहेत? उमेदवार आहेत बाबासाहेब देशमुख आहेत, शाजीबाब पाटील आहेत, दीपक साळुंके आहेत. कोण येईल? बाबासाहेब देशमुख 100%. देशमुखच? 100%. शिवसेना नाही? शिवसेना नाही, कोण मानतच नाही. शिवसेनेची किती मत आहे तिथे? कसं बापू कसं काय निवडून आले गेल्या वेळेला? गेल्या बारला लोकांनी दीपक आबा साळुंकेचा पाठिंबा होता त्यांना, किंवा इतर काय गटतट, त्याच्यामुळे बापू निवडून आले. हा. मग ते इथे आता आरोप होतात, काय झाडी काय डोंगर वगैरे, गुवाहाटीला गेले 50 खोके घेतले वगैरे वगैरे, ह्या सगळ्यावर काही विश्वास बसतो? 100% बसणार विश्वास. कसं काय? ते आता मध्ये 5 कोटीची तुमच्या निवडणूक पथकाला जी कॅश गावली, त्यात बापूचा पुतण्या होता, बापूचा पे होता, का त्यांचे कार्यकर्ते होते. मग ही कॅश कोणाची? बापूचीच. बापूंची? हा. मग पैसा कुठणार? भ्रष्टाचार केल्याशिवाय आला पैसा का? एक तर त्यांना काय पगार 1 लाख, 1 लाखाचं उत्पन्न इथं होऊ शकतं का? 5-5 कोटी रुपये एका गाडीत गावू शकतात का? तुम्हीच टाका प्रश्न, तुम्ही उत्तर द्या. महाराष्ट्रात कोणाचं सरकार येईल वाटतं? महाराष्ट्रात कोणाचं बी सरकार येऊ, तुम्हाला काय वाटतं कोणाचं सरकार येईल तर महाराष्ट्राचं बरं होईल? तसं महाविकास आघाडीच. आघाडी का बरं? का बाई चांगले आहेत, जी आश्वासनाची पूर्तता करते, पोकळ आश्वासन देत नाहीत. 2-3 कामं सांगा जी तुम्हाला महाविकास आघाडीची आवडली. महाविकास आघाडीची कामं तशी भरपूर आहेत. भरपूर सांगा. तुमची कर्जमुक्ती केली मागं, आम्हाला तेल्याचं भरपूर अनुदान येत होतं. त्या 5 वर्षात झाडे गेली तर तेल्याचं अनुदान नाही. बापूंनी नाही केलं काय केलं? तुम्ही म्हणताय महाविकास आघाडी, पण आबा साळुंकेंचं नाव नाही घेतात, तेव्हा मात्र देशमुख शेका पका. बरोबरच, कारण शरद पवारचा पाठिंबा आहे, काँग्रेसचा पाठिंबा आहे. हा, फक्त उद्धव ठाकरे शिवसेनेचा पाठिंबा नाही. उद्धव ठाकरेची का आधी किती मत होती माहितच आहे तुम्हाला. उद्धव ठाकरेंना नाही इकडे सपोर्टच नाही. इथं फक्त आबाजी जे माणसं आहेत ती शिवसेने माणसं झाली. तर आबाचा जे गट होता दीपक आबाचा, बाकी नाही. काय वाटतं कोण येईल निवडून? सांगोल्यामध्ये आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील जे सांगतील तेच निवडून येतील. कोण येईल म्हणजे कोणाला सांगितलं त्यांनी निवडून द्यायला? अजून काही सांगितलं नाही, सांगितल्यानंतर सांगायला येतात. हो, सांगायला येतील ना. खासदार आहेत ते, माजी उपमुख्यमंत्री आहेत, ते जे सांगतील ते निवडून येतील यावेळेस. तुमचा काय अंदाज आहे बाकी कोण निवडून येईल? कोण आहेत तुमचे उमेदवार? उमेदवार शाजी बाप्पा आहेत, दीपक आबा आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख, 3 जण आहेत. तिघांची पण कडवी लढत आहे, पण जो कोणी येईल तो काटावर निवडून येईल. का बहुमत नाही? बहुमताने कोणी येणार नाही, कारण तिघही टप उमेदवार आहेत, तिघांची कामं आहेत चांगली. तिघांची कामं आहेत? हो, तिघांची कामं आहेत. आणि महाराष्ट्रात कुणाचं सरकार येईल? काय विजयसिंग मोहिते सांगायला नाही? महाविकास आघाडी. महाविकास आघाडी का बरं? काम चांगलं आहे. भाजपच्या काळात काही कामं झालेली नाही. महागाईचा आगडोंब उसळलेला आहे, महागाई फार प्रमाणात वाढलेली आहे. हा. अच्छा, ठीक आहे. त्यांना सांगोल्याचे कार्यकर्ते नाही ना कोणाचे? काय वाटतं सांगोल्यात कोण येईल निवडून? आता तिरंगी लढत आहे आणि 2 गट आहेत. म्हणजे कसं, या तालुक्यामध्ये धनगर समाज आणि मराठा समाज असं प्रमाण आहे, आणि ओबीसी इतर समाज जो आहे तो 20% समाज आहे. तर या 20% मग ते एनटी समाज जे काय आहेत, म्हणजे डवरी गोसावी किंवा गोंधळी किंवा नाथपंथी समाज किंवा गाडेवाले किंवा असे जे इतर जे आहेत, तर इतर समाजाचा ज्या बाजूने कौल होईल त्या बाजूने विजय निश्चित आहे. मला काय वाटतं कोण म्हणजे त्या बाजूने आहे कोण? आता सध्या पाहिलं तर बाबासाहेब देशमुख एक आहे आणि दीपक आबा. आता गेल्यापर्यंत ते विद्यमान आमदार होते काय, त्यावेळेस दीपक आबांचा त्यांना सपोर्ट होता. मग आता असं चित्र आहे की तालुक्यातून असं सगळ्याच कार्यकर्ते किंवा काही लोकांचा सांगण्याचा उद्देश आहे की मत विभागणी झालेली आहे, किंवा मग त्यामुळं जे देशमुख जे आहेत, बाबासाहेब देशमुख, ते निवडून येतील. आणि कालची सभा जर पाहिली तर दीपक आबाचं सभा बघितली आम्ही, तर सभेला भयंकर लोक होती. मग यात काय सांगता येत नाही सध्या. आता कार्यकर्ते नाही ना? नाही. सभांना जाता? हो, सभांना जाता. अच्छा. महाराष्ट्रात कोणाचं सरकार येईल वाटतं? काही इतकं कमी सांगू शकत नाही. तुमचा एक अंदाज? महाविकास आघाडी येईल, महायुती येईल? कसं आहे, सभा बघत असताना आणि सभेला आपण जातो किंवा टीव्हीला बघतो, त्या माध्यमातून असं वाटतं की
निश्चित सांगता येत नाही. काहीच सांगता येत नाही. बरं, महायुती आणि महाविकास आघाडी एकत्र राहतील याची तरी गॅरंटी वाटते? नाही वाटत. नाही का बरं? कारण बघतोय आम्ही टीव्हीला त्यांचे कार्यकर्ते इकडे मी कोणाला कुणी ऐकत नाही किंवा अशा गोष्टी आहेत. शिवसेना कोण? शेवटी हे काय शिवसेना कुठली शिवसेना? 2 शिवसेना आहेत. काय उद्धव ठाकरे. तुम्ही प्रॉम्प्ट करू नका, सांगा मला आता तुमचं मत सांगा मग. दीपक आबास यावर आवाज का बरं? काय लोक कटाळीत गेले दोघांना पण अगोदर. कोण दोघं? आधी शेकाप होते 55 वर्ष, परत बापू आता होते. बापू मागच्या वेळेस म्हणले आबांना तुम्हाला पुढच्या वेळेस मी तुम्हाला आमदार करेन, मग त्यांनी काय ह्यावेळेस शब्द पाळला नाही. त्यामुळेच आता बदल पाहिजेच की लोकांना, त्यामुळे ह्यावेळेस दीपक आबा. अच्छा, मग ते उद्धव ठाकरे आरोप करतात त्यात तथ्य वाटतं? तर ते असणार ना, तर ते असणार त्यावेळेस ते आरोप करतात म्हणजे काहीतरी असणार त्यात. इथे आबा साळुंके म्हणताय महाराष्ट्रात काय होईल, काय वाटतं कोणाचं सरकार येईल? महाराष्ट्रातलं काय 50-50 होईल, पण एवढं काय कन्फर्म होणार नाही. महायुती किंवा महाविकास आघाडी दोघांनाही बहुमत मिळण्याची शक्यता कमी आहे. अपक्षांना त्यांना कोणालाही साथ घेऊनच सरकार होईल. काय म्हणत होता? इथं ठिकते बाकी ठिकाणचं काय सांगणार आहे त्याला? हितलाही चालू आहे सांगणार. महाराष्ट्राचं नाही सांगता येत. महाराष्ट्रात काय तसं कसं सांगता येईल? मुख्यमंत्री कोण आवडला तुम्हाला? एकनाथ शिंदे आवडले. एकनाथ शिंदे. का बरं? एकनाथ शिंदेचं कामच चांगलं आहे, तर माणूस तळागाळातला माणूस आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आवडले, पण इथे ज्या वेळेला उमेदवार होता त्यावेळेला बापू पाटील. नाही, बापू पाटील मागच्या वेळेस म्हणले होते आबांना मी तुम्हाला पुढच्या वेळेस आमदार करतो, मला एक वेळ तुम्ही संधी द्या. मग त्यावेळेस दीपक आबांनी माघार घेतली होती. मग त्यावेळेस आता ह्यावेळेस आबांनी शब्द पाळायला पाहिजे. बापूंनी आबांसाठी करायला पाहिजे प्रयत्न. आबांनी बापूंना 2 वेळा प्रयत्न करून निवडून आणून दिलं. ज्यावेळेस पाठीमागच्या वेळेस आबांनी स्वतः उमेदवारी असताना सुद्धा माघार घेऊन त्यांना पाठिंबा दिला होता आणि त्यांच्या ह्याच्यावर दीपक आबांच्या ह्याच्यावर ती बापू निवडून आली होती. ताई तुम्ही सांगा, तुम्हाला मला एवढंच सांगा, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला का? हो मिळाला. किती मिळाला? 7,500. 7,500. मग तुम्हाला काय वाटतं, कोणावर खुश आहात या योजनेमुळे? योजना कोणी दिली? योजना एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे. खुश आहात मग? होय खुश आहात. पण पुरेसे आहेत 1,500 रुपये की वाढवून द्यायला हवे? तुम्हाला काय वाटतं? त्यांच्याकडे नका बघू, तुम्हाला काय वाटतं सांगा. वाढवून दिलं पाहिजे जरा. वाढवून दिले पाहिजे. मग आता एक जण म्हणताय आम्ही 2,100 देऊ, 2,100, आणि दुसरे म्हणतात आम्ही 3,000 देऊ. कोण बरोबर वाटतं? तुम्हाला जे वाटतं ते सांगा. थोडी मिसळ करायची पहिल्यात ह्याच्यातून मिसळ करायची. आता निवडणुका लागल्या ना, आधीच कशी मिसळ करणार? पहिले दिले त्याच्यात आता वाढवून देणार. ठीक आहे. मला सांगा, एवढे सगळे इथे कार्यकर्ते जमलेले आहेत, काय येऊन बोलतात तुमच्याशी? बोलतात का? एवढे सगळे आता इथे शेकाप शिवसेना जमलेली आहे, बोलतात का तुमच्याशी? सध्या कसं आहे माहितीये का, सध्या बऱ्यापैकी वातावरण दीपक आबांचं आहे. त्याचं कारण 25 वर्ष दीपक आबांनी गणपतरावांना साथ दिली आणि 5 वर्ष बापूंना दिली. काय त्यामुळे लोकांच्या मनामध्ये अशी भावना झालेली आहे, दोघांनीही याच्यावर अन्याय केलेला आहे दीपक आबावर. त्यामुळे जनताच पेटून उठले की यावेळेस दीपक आबाला जो अन्याय झालेला आहे तो अन्याय दूर करण्यासाठी दीपक आबांना लोक मत देतील. आणि दीपक आबा असा कार्यकर्ता आहे, रात्रीचं 2 वाजता जरी फोन केला तर ते रात्री 2ला फोन उचलतात. आणि जे आता स्थानिक आमदार आहेत, तुमचं केलंय का कधी असं काम? माझी भरपूर कामं केलीत, आबांनी केली, सत्तेत नसताना केलीत. आणि आता स्थानिक कार्यकर्ते आहेत का? नाही, आम्ही साधे. पहिले मी शेतकरी कामगार पैसे होतो. होतात, आता नाही. आता नाही. आता बाजूला करा फोन, जरा तो वाचतोय. आता नाही. शेकाप का नाही? इथे बरेच जण आम्हाला शेतकरी कामगार पक्ष ज्या वेळेला आबासाहेब होते त्यावेळेला आबासाहेबांचं काम होतं, गणपत आबांचं. पहिले आम्ही त्यांचे कार्यकर्ते होतो. पण आता हे जे आलेत ह्यांचं काम काय आहे? फक्त आबासाहेबांच्या नावावर मतं मागतात. बापू पाटलांचं काम आहे, यावेळी चांगलं काम केलंय त्यांनी, त्याबद्दल काही अडचण नाही. परंतु कार्यकर्त्याला वागणूक देत नाहीत. रात्री 12-1ला फोन केला तर ते कार्यकर्ते होतात का तुम्ही? गेल्या वेळेला बापूला दिलं तर मतदान आम्ही. होय. गावात काही कामं झाली की नाही 5 वर्षात? भरपूर कामं झाली की. कोणी केली? दोघांनी केली. दीपक आबा तिकडे होते आणि बापू दोघांनी मिळून लढवली ती निवडणूक. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण व्हावा असं वाटतं तुम्हाला? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तसं तरी पवार साहेबांच्या ह्याच्यातला हो.
अच्छा, कुठले पवार? दोन आहेत पवार. नाही, 2 पवार नाही, मेन आम्ही पवार साहेब, ते अजित दादा पवार झाले. अच्छा, आम्ही ते दादा झाले. आम्ही मूळ माणसं ज्यावेळी गणपतराव साहेब होते त्यावेळी पवार साहेबाचे आम्ही कार्यकर्ते. अच्छा, आता नाही कुठल्या पक्षात? आता काय नाही, आता आम्ही फक्त दीपक आबाला मतदान देणार आहे या वेळेला. का तर ह्या दोघांना बी आम्ही देऊन बघितलं. आमच्या आबाजापासून शेकापला दिलं, मी आल्यावर तर बी दिलं, आणि गेल्या वेळेला बापूंना दिलं. दोघांना दिलं, यावेळेला तिसरी संधी नवीन माणसाला द्यावं अशी मला वाटतंय. थँक्यू, तुम्ही आमच्याशी बोललात. ते कुठचे आहेत तुम्ही? सांगोला का? अच्छा, एकच मत आहे त्यांचं. बरं, मला सांगा काय वाटतं तुम्हाला, कोण निवडून येईल सांगोल्यात? कशाला आम्ही आता वैजमान्यांची करतोय? मतदान नाही करणार? करणार की मग. कोणतरी गावात असलं पुढे येते त्यांनी सांगितलं तर करायचं. अच्छा, आता काही इंटरेस्ट नाही राहिला निवडणुकीत? कशाच इंटरेस्ट आहे? का महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्ही आता किती वर्ष निवडणुका पाहिल्या असतील, काय वाटतं तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल? महाराष्ट्र राजकारणात काय शरद पवाराचं राजकारण येणार. अच्छा, कोण येणार? शरद पवाराचंच राजकारण येणार. अच्छा, पवारच येणार. होय. अच्छा, का बरं पवारच का? आपल्याकडे किती ऑप्शन आहेत? पवारांना आमच्या भागात आम्ही डाळिंबाची झाडं लावतो, तिन्ही रोजगार आम्ही खाली खड्ड काढा, रोपं काढा, कुंपण करा, बाग धरा, ये पोतो तिने वरचीवर पैसे पुरवलं. अच्छा, तुम्ही आबा? मी राजुरी. मतदारसंघ कुठला तुमचा? सांगोला. मला सांगा, तुम्हाला काय वाटतं कोण येईल निवडून? शेकाप पक्ष. शेकाप का बरं? आम्हाला शेकापची कडबसणच आहे, त्यांनी कुठल्याच बाबतीत आपल्याला कमी पडू दिले. कामं केलेली, बंधारे, हिरे, बारवा नाही, ते शेतकऱ्याला पाण्याची, पिण्याच्या पाण्याचं, आणि शांत आहे ती आपली. शिवसेना नाही? आम्ही तिकडे चुकून सुद्धा नाही, डुंकूनही नाही बघणार. कुठलीच शिवसेना नाही? का बरं? शिवसेना तुम्ही कसं म्हणता हो? तुम्ही एका बाला जलमता, एक इकडं आणि एक तकडं, कुठला पक्ष धरून त्या मतदारांनी जायचं? अच्छा, मतदारांना कळत नाही कुठली शिवसेना? कुठली करायची, कुठली करायची? आज ह्यात उद्या त्यात. ठाकरेला 2 भावाला 2 जण, एकानं शिवसेना सोडली आणि त्यानं दुसरा पक्ष काढला. राज ठाकरे. तसं ह्यानं काय बदललंय का? ह्यानं काय बदललंय का? आहे तिथं येऊ पडू चलो. अच्छा, हेच चाललंय महाराष्ट्रात. होय. मग म्हणून तुम्हाला कोणावर खात्री आहे, भरोसा कोणावर आहे? आम्ही आता या वया म्हणून कोणावर द्यायचा? तिकडे कसं का होईना, पण आपलं निर्धार आहे. अच्छा, शेकाप. अच्छा, बरं. इथे हे बोलत नाही, मी म्हणते म्हणजे बाबासाहेब आणि बापू एकत्र होते, आता त्या दोघांमध्ये लढत लागलेली आहे. तरी पण बाबासाहेब देशमुख आहेच ना. अच्छा, हो, आणि तुल्यबळ उमेदवार आहे. तुल्यबळ. अच्छा, देतील तेवढी फाईट? तिरंगी लढत फाईट होणार जोरात. काय काहीच सांगता येणार नाही कोण निवडून सांगू येईल शकत म्हणून. सांगोल्याचं नाही सांगतायत. सांगोल्याचे लोक काय विचार करतात, महाराष्ट्रात कोणी निवडून यावं, महाविकास आघाडी की युती? नाही, तसं कसं भाजपला मतदान केले, परंतु काय झालं तर भाजपनं सध्या काम काय बरोबर केले नाही केलं. नाही. का बरं? लाडक्या बहिणीला ते 1,500 रुपये दिले, पण शासनानं शेतकऱ्यांना त्यांनी जे 1200 रुपये खताचं पोतं 1400 रुपयाला 1800 रुपयाला करून ठेवलं. बरोबर आहे का? दिले किती आपल्याला? 1,500 रुपये, पण वसूल केले 10,000 रुपये. बरोबर आहे का? जे मार्ग आहे पैसा जीएसटी मधून वसूल केले अजून. बरोबर आहे का? ही चुकीच आहे ना. येईल कोण निवडून? नाही, आता ही महाराष्ट्र सत्ता शरद पवारची बसणार. पवार. अच्छा, महाविकास आघाडी वगैरे पण काय नाही, पवार साहेब. अच्छा, तुम्हाला काय वाटतं? तसंच वाटतं? शरद पवार. अच्छा, का बरं शरद पवार? शरद पवारनं कामं केली ते, आणि अजितदादांनी शरद पवारला दचका दिला ना गेल्या इलेक्शनला, त्यामुळे 100% शरद पवार येणार. अजित पवारनं बंड करून तिकडे ह्याच्यात गेलं ना, अजितदादाचं बंड, एकनाथ शिंदेचं बंड केल्यामुळे 100% शरद पवारांची सत्ता, उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सत्ता येणार. ठीक आहे, हे झालं महाराष्ट्राचं. इथे तुम्ही सांगोल्याचे का? सांगोल्याचे. कोण इथे कोण निवडून येईल? इथं बाबासाहेब देशमुख येणार. देशमुख. इथे शिवसेना नाही? शिवसेना येणार नाही. शिवसेना नाही येणार. का बरं? बाबासाहेब देशमुखचं वर्चस्व चांगलं आहे. गणपतराव देशमुख विधिमंडळातला ज्येष्ठ नेता होता ना, आणि त्यांनी बरेच वर्ष राजकारणात काम केलं. एक भारतात, पूर्ण भारत देशात गणपतराव ही देशमुखांची पुण्य झाली. इथे आता काय? आता बाबासाहेब देशमुख सुद्धा बाबासाहेब 100% येणार. मी घेतला नाही. तुम्ही सांगोल्याचे नाही, मतदान नाही सांगोल्यात. कुठे आलं तुमचं? मी बार्शी खाल्ला. बार्शीचं सांगा, कोण येईल? बार्शी आम्ही खेड्यात राहतो. हे आम्हाला काय, खेड्यातली माणसं पण आमदार निवडतात. काय तसं नाही. बरं, महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल काय वाटतं? आता राजकारण काय, आता ज्यांनी दिलेलं आहे म्हणतात हे बरोबर आहे ना. सांगोल्याचे का तुम्ही? मग या की, सांगोल्यात आलो आणि सांगोल्याचे लोक बोलणार नाही का? मग सांगा आता, कोण येईल सांगोल्या? आबा. फक्त आबा. अच्छा, म्हणजे दीपक साळू. दीपक आबा. का बरं? आता एक कोणीतरी इथे सगळे शेकापो पण म्हणून. नाही, फक्त आबा आणि आबाच. अच्छा, गोरगरिबांचा जर नेता कोण असेल तर आबाच. अच्छा, असं म्हणजे काय केलं त्यांनी? कधी 24 तास तुम्ही जर आबा नाही केला तर आबा अवेलेबल असतात.
हा, कोणतंही काम असू द्या, पक्षपात जात न बघता जर काम करण्यात असेल तो आबा. बापू पाटील नाही. आमदार आहेत असले तरी पण नाही आबाच. का बरं? सर्वसामान्यांचा नेता म्हणजे आबा. अच्छा. हा. मग बाकी आबा म्हणजे शिवसेना युबीटी मध्ये आहेत म्हणून आबा, की आबा कुठल्याही पक्षात असतात? आबा प्रेमी, आबा म्हणजे आमचा पक्ष. अच्छा, तेव्हा आजोबा असतात. आपण तुम्ही सांगा, सांगोल्याचे का? मी सांगोला पण आमचं गाव पंढरपूर असं ना तालुक्यात. का? मतदारसंघ सांगोला ना. हा, मग कोण येईल निवडून? निवडून आता काय हो, काही जनतेचा खेळ आहे. उगो मोगा मी तुम्हाला म्हणू का आमका येते मला काय वाटतं ते सांगा. मला वाटत नाही. मग ह्या तिघे जण असल्यामुळं मोठा गोळ झालाय. गोळ झालाय? गोळ कसला झालाय? आम्हाला टाकायचं का बापूर टाकायचं का त्या बाबाचा? अच्छा, सगळे सारखी सुचेना झाले. सासवीचे ना आपण देऊ शकत नाही. पण मतदान तर कराल. मतदान तर करायचं नाही. कुठला मुद्दा महत्वाचा वाटतो? अहो, महत्वाचं काय, आता सगळं महत्वाचं द्यायचं. आबाचा दबाव व्हायला तर बापूचा व्हायला तर काय सांगायचं. मी त्याचा बाप आजोबा असताना पहिल्यांदा माझं मतदान चालू झालं पंचायतीला. तेव्हापासून त्यांना 40 वर्षे दिली, तुम्ही गेले. आता ही तर काय करणार आहे? पुढच्या पिढीला मिळणार का? आता आमच्या पिढीला मिळते का पुढच्या पिढीला मिळते काय सांगावं. बरं, 5 वर्ष इथे शिवसेनेचा आमदार होता बरोबर. काय झालं गावात विकास? अहो, विकास काय बघा, कोण कोणाला कळून येते. आणि ते शिंदे म्हणतात ना आम्ही गोरगरिबांचं सरकार, शेतकऱ्यांचं सरकार. शिंदे म्हणतात ही सगळं चोर किच कापू. अच्छा. अहो, कोण झालं स्वार्थासाठी काय बी बोलतोय. उगा आता तुम्हाला भाकर कथा सांगायचं, बाबासाहेब येतोय आबा येतोय म्हणून. 2 शिवसेना आहेत, कुठली शिवसेना खरी? अहो, मी शिवसेना मी नव्हतोच. आम्ही पहिले शकापलाच होतो, पण ती म्हातारा पुन्हा बापू आल्यावर आम्ही बदललो. आम्ही काँग्रेसमध्ये गेलो. काँग्रेस बी त्यांनी सोडलं, जाऊन शिंद्यालाच गाठलं टकडं आणि घालत गेलो. उद्या बरं, तुम्ही सांगोल्याचे का? तुम्हाला काय वाटतं कोण येईल निवडून? जिसका ज्यादा बोलबाला उसी का सांगोला. कोणाचा आहे बोलबाला? या ठिकाणी आता जे फाईट होईल ते बाबासाहेब देशमुख आणि दीपक आबा. बापू पाटील नाही होत, कारण का त्यांच्या ज्या गद्दारीमुळे आहे ना, या तालुक्यातले लोक त्यांना त्यांची जागा दाखवणार. कशी गद्दारी? पक्षाच ही आहे. परत 50 खोके एकदम ओके. शिवसेना युबीटीचे कार्यकर्ते आहेत का? नाही ना. नाही. मग आता बोला. नाही, कन्फर्म केलं एकदा? नाही. लोकांना वाटून राहील तुम्ही कार्यकर्ते? नाही. काय केलं बापू पाटलांनी? बापू पाटलांनी या ठिकाणी जेवढा विकास आमच्या तालुक्याचे जे रोजगाराचा प्रश्न आहे, पाण्याचा जे प्रश्न आहे, ते पाण्याचे प्रश्न बऱ्यापैकी सोडवलेले. पण जे रोजगाराचा प्रश्न आहे किंवा जे इतर जातीय सलोखा आहे, परत या ठिकाणी गुंडगिरी आहे, त्यानंतर या ठिकाणी सांगोल तालुक्यातले जे मूलभूत प्रश्न आहेत त्या हे प्रश्नावरती बापूंनी विकास जेवढा पाहिजे होता तेवढा करायला पाहिजे होता तेवढा केलेलं नाही. मला काय वाटतं? सांगोला मतदारसंघ पारंपरिक शेकापचा जरी बालेकिल्ला असला तरी यावर्षी तिरंगी लढत आहे आणि तिरंगी लढतीमध्ये नक्की कोणाचं पारडं जड होईल असं सांगता येत नाही. परंतु मागच्या वर्षी दीपक आबांना जो शहाजी बापूंना पाठिंबा दिला होता, ह्याच्या अगोदरची परिस्थिती वेगळी होती की सांगोल्याचं राजकारण जर आपण पाहिलं तर 2019ला ज्यावेळी सत्ता स्थापन झाली तर सत्ता शरद पवार साहेबांनी स्थापन केली, परंतु त्याच्या अगोदर राष्ट्रवादीमधून दीपक आबांनी शहाजी बापूंना पाठिंबा दिला होता आणि त्या पाठबळावरती शहाजी बापू आमदार झाले होते. परंतु आता दीपक आबांनी साथ सोडल्यामुळं शहाजी बापूंची परिस्थिती देखील थोडीशी बिकट आहे आणि या मतविभागणीचा फटका डॉक्टर बाबासाहेब देशमुख म्हणजे शेतकरी कामगार पक्षाला एक चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे सांगोल्यामध्ये. आपण विचार, तुम्ही कुठून? वाशिम. वाशिम म्हणजे तुमचा मतदारसंघ कुठला? वाशिम. वाशिम तिकडे विदर्भात ना? विदर्भात. अच्छा, मी तिकडे पण जाऊन आले. तुम्हाला काय वाटतं तिकडचं काय वातावरण आहे? तिकडे कमळाचं आहे. अच्छा, तिकडे कमळाचं आहे. सांगोल्याचं आहे का कोणी? तुम्ही कुठून आलात तुम्ही? मी सांगोला विधानसभा 253 मतदारसंघातून बाळवणी गटातून आलेलो आहे. तुम्ही कार्यकर्ते आहात का? नाही, कार्यकर्ते नको आपल्याला, सामान्य नागरिक हवे. तुम्ही सामान्य नागरिक नाही? तुम्ही काय सांगोल्याचे का? आम्ही बलवडी. मतदारसंघ कुठला? सांगोला. सांगोला. मग कार्यकर्ते नाही ना कुठल्या पक्षाचे? अच्छा, मग कोणी निवडून येईल? निवडून येईल का शिवसेनेमध्ये दोघांची टक्कर लागली. 2 शिवसेना आहेत. कुठली शिवसेना? मग त्या 2 शिवसेनेपैकी लोकांना प्रश्न पडलाय खरी शिवसेना कोणती. अच्छा, अजून उत्तर नाही मिळालं 2.5 वर्ष. मिळालं काय, पण ती काय की
एक इकडल्या बाजूने वाटतं, एक तिकडल्या बाजूने, दोघाचा मेळ जर असता तर निवडणूक ही चुरशीची झाली असती. आता ही निवडणूक ही गणपतरावचे नातू जे आहेत त्यांच्याकडे थोडीफार झुकलेली दिसते. मग काय वाटतं इथे महाविकास आघाडीने त्यांना पाठिंबा द्यायला हवा होता? हो, महाविकास आघाडीनं पाठिंबा दिला असतं तर हमखास खात्रीपूर्वक सांगितलं असतं. आता खात्रीने आघाडीने, महाविकास आघाडीने कुठं अजून जाहीर केले पाठिंबा द्यायचं? नाही, ते आता महाविकास आघाडीचे ते उमेदवार आहेत ना, आबा पाटील, दीपक साळुंखे, ते त्यांना दिले, पण इकडल्या बाजूला जर महाविकास आघाडीने नाही दिला पाटील. हा, देशमुखांना नाही दिला, त्यामुळं जरा शंका वाटते. महाराष्ट्रात कोणाचं सरकार येईल? आता महाराष्ट्रात एवढा अभ्यास आमचा कुठं आहे? तुम्हाला काय वाटतं कोणाचं येईल? आता हे एवढं आपल्याला लई माहित नसतं. हे मॅडम, मी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही, एक सर्वसामान्य नागरिक आहे. तर मी मॅडम आता सध्या एमपीएससी करतोय. तर PSI जवळजवळ 2400 पदं रिक्त होती. तर ही आतापर्यंत सर्वात दुर्दैवी गृहमंत्री या ठिकाणी राज्याला लागलेला आहे. 2400 पदं रिक्त असताना हिने इलेक्शनच्या तोंडावर ऍड होती मॅडम, बरोबर आचारसंहिते अगोदर ऍड पडली आणि अवघी 216 PSI पदं काढली ती. आणि इथं लाखो लोक या ठिकाणी आज PSI ग्रामीण लेवलच्या विद्यार्थ्यांचं स्वप्न असते की जीवनात PSI व्हायचं, आणि हिने अवघी 216 पदं काढलीत मॅडम. आणि कसं आम्ही महायुतीला मतदान करायचं हे आमचा पुढे मोठा प्रश्न पडलाय मॅडम. म्हणजे ते राज्य पातळीवरचा प्रश्न असला तरी इथे सांगोल्यामध्ये सुद्धा तोच विचार. अहो मॅडम, मी आता एमपीएससी करतोय, माझ्यासाठी काय महत्वाचं, मी मतदान करताना काय विचार करणार आहे? आपल्या एमपीएससीला जी पदं जास्त काढल, मी PSI अभ्यास करतोय, त्याला आमचं मत राहणार आहे. आम्ही 100% महाविकास आघाडीचा कार्यकर्ता या ठिकाणी निवडून देणार आहे, कोण असेल तो असेल. फार इंटरेस्टिंग मतं इथे सांगोलकर यांनी आपल्या समोर मांडलेली आहेत आणि मला असं वाटतं त्याच्यामुळेच इथली लढत ही फार इंटरेस्टिंग आहे. 3-3 तिरंगी लढत आहे आणि काही जणांनी म्हटल्याप्रमाणे शिवसेना याच्यामध्ये फायदा देशमुखांचा होऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं, सांगोल्यामधनं कोण जिंकू शकतं? शहाजी बापू पाटील जिंकतील, दीपक साळुंखे जिंकतील की देशमुख जिंकतील? तुमची मतं कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा आणि बघत रहा मुंबई तक. कॅमेरामन राजू रेवणकर सह मी अनुजा, मुंबई तक, सांगोला.